अर्थसंग्रह ग्रंथामध्ये पान नंबर 168, पुष्पिका नंबर 56 विचार चालू आहे. कर्म नाम ध्येयाकरिता 4 निमित्त सांगितले होते. त्या 4ही निमित्ताचं उदाहरणासहित विवेचन झालं. परंतु काही ग्रंथकार, मीमांसा शास्त्राचे काही आचार्य, त्यांचं असं म्हणणं आहे की कर्माचं नामधेय, कर्माचं हे नाव आहे असं ठरवण्याकरिता हे 4च निमित्त नाही, तर आणखीनही एक निमित्त आहे 5वं. ते कोणतं? तर सांगितलं होतं उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्व, हे 5वं निमित्त आहे. आता उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्व काय आहे हो? तर काल थोडासा विचार आपण काल बघितला होता की उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वम याच्याकरिता एक पर्यायवाची शब्दच आला दिला गेला होता. उत्पत्ती विधी वाक्य विहित देवता बलीयस्त्व. उत्पत्ती वाक्य म्हणजे कर्माचं विधान करणारं वाक्य. त्या वाक्यातून कर्माचं विधान केलं जातं आणि कर्माबरोबर गुणाचंही, देवतारूप गुणाचंही विधान जर केलं जात असेल तर त्या यागाची ती काय असते? देवता. आणि तीच देवता असते. मग अन्य वाक्याने जरी एखाद्या अशा वाक्याने, आसपासच्या वाक्याने देवतेचा बोध होत असला तर ती देवता राहत नाही. हीच देवता असते की जी उत्पत्ती वाक्यातून सांगितलेली आहे. मग अन्य वाक्यात आलेला जो देवतावाचक आदी शब्द आहे त्याचं काय? तर ते कर्माचं नामधेय आहे. म्हणजे उत्पत्तिशिष्ट गुण बलीयस्त्व हा धर्म देखील इथं कारण ठरतो आहे नामधेय ठरण्याकरिता. कसं ते याचं थोडं आपण लिहूया म्हणजे स्पष्ट बोध होईल. तर लिहा उत्पन्न वाक्येन कंसात लिहा उत्पत्ती विधी भिन्न वाक्येन. उत्पत्ती विधी भिन्न वाक्येन कंस बंद. पुढे शिष्टस्य गुणस्य उत्पत्ती वाक्ये निवेश असंभवात उत्पन्न वाक्यगतं पदम नामधेयं भवति इति भाव. नामधेयं भवति इति भाव. पूर्णविराम. तथा ही चतुर्षु मासेषु अंतरालेषु यत् अनुष्ठीयते कर्म तत्कर्म चातुर्मास्येष्टिः पूर्णविराम.
कंसात चातुर्मास्य संज्ञकः, चातुर्मास्य संज्ञकः भवति याग विशेषः, भवति याग विशेषः कंस बंद. पुढे तत्र सन्ति, तत्र सन्ति चत्वारि पर्वाणि, चत्वारि पर्वाणि. नंबर 1 वैश्वदेवः, नंबर 2 वरुण प्रघासः, वरुण प्रघासः, नंबर 3 साकमेधः, साकमेधः, नंबर 4 शुनासीरियः, शुनासीरियः. पूर्ण विराम. तेषु प्रथमे पर्वणि, तेषु प्रथमे पर्वणि सन्ति अष्टयागाः, सन्ति अष्टयागाः. पूर्ण विराम. नंबर 1 आग्नेयमष्टाकपालं निर्वपति, आग्नेयमष्टकपालं निर्वपति. कंसामध्ये अत्र अग्नि देवता अस्ति, अत्र अग्निः देवता अस्ति कंस बंद. नंबर 2 सौम्यं चरुं, सौम्यं चरुं. पूर्णविराम. कंसात अत्र सोमदेवता, अत्र सोमदेवता. नंबर 3 सावित्रं द्वादश कपालं, सावित्रं द्वादश कपालं. कंसात अत्र सवितृदेवता, अत्र सवितृदेवता. नंबर 4 सारस्वतं चरुं, सारस्वतं चरुं. कंसात अत्र सरस्वती देवता, अत्र सरस्वती देवता. 5 नंबर पौष्णं चरुं, पौष्णं चरुं. कंसामध्ये अत्र पूषण देवता, पूषण, पूषण देवता. नंबर 6 मारुतं सप्तकपालं, मारुतं सप्तकपालं. कंसामध्ये अत्र मरुत देवता, अत्र मरुत देवता. नंबर 7 वैश्वदेवी वैश्वदेवी मामिक्षां, वैश्वदेवी मामिक्षां. कंसात अत्र वैश्वदेव देवता, अत्र वैश्वदेव देवता. 8 नंबर द्यावा पृथिव्यमेककपालं, द्यावा पृथिव्यमेककपालं. कंसात अत्र द्यावा पृथिवी देवता, अत्र द्यावा पृथिवी देवता. इति अष्टौ, इति अष्टौ प्रधान यागान विधाय,
प्रधान यागान विधाय श्रुतम. उदाहरण चिन्हामध्ये पुढं एक वाक्य वैश्वदेवेन यजेत. वैश्वदेवेन यजेत उदाहरण चिन्ह इति. पुढे आग्नेयादिषु अष्टासु उत्पत्तिवाक्येषु तद्धितान्त शब्दैः द्रव्याणि देवताश्च विहिताः. द्रव्याणि देवताश्च विहिताः. पूर्णविराम. झालं. तत्र वैश्वदेव शब्दः अष्टानाम् अपि कर्मणां नामधेयम् इति सिद्धान्तः. कर्मणां नामधेयम् इति सिद्धान्तः. ठीक है, चलिए थोड़ा अर्थ समझ लेते हैं. तो मूल में क्या दिखाई जी? मूल के तर पुस्तकामध्ये मूळ पंक्तींना एकदा वाचूया आपण. पुष्पिका नंबर 56 मध्ये उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वम अपि पंचमम नामधेय निमित्तमिति केचित. ठीक, यथा वैश्वदेवेन यजेत इत्यादि. ते उदाहरण आहे. कोणतं? वैश्वदेवेन यजेत. तर अत्र पुढे लिहिलं आहे की अत्र उत्पत्तिशिष्ट आज्ञादीना, उत्पत्ती वाक्यामध्ये उपदिष्ट कथित विहित जे आज्ञादीनाम बलियस्त्वात् ते बलवान आहेत. त्यामुळे वैश्वदेव शब्दस्य विश्वदेव देवता अभिधायकत्व न संभवती. तर वैश्वदेवेन यजेत या वाक्यातील वैश्वदेव शब्दाने कोणी विश्वदेवता म्हणून देवता सांगितलेली नाही. न संभवती. मग काय आहे ते? कर्मनामधेय. आता कसं? तर आपण जी टिप्पणी लिहिली आहे त्याच्यात वाचूया. तर बघा, उत्पन्न वाक्येन काय लिहिलं आहे? उत्पन्न वाक्येन शिष्टस्य गुणस्य. उत्पन्न वाक्य म्हणजे काय? तर दोन वाक्य, उत्पत्ती वाक्य, उत्पन्न वाक्य. तर उत्पत्ती वाक्य माहितीच आहे, ज्या वाक्यातून कर्माचं विधान केलेलं आहे त्याला म्हणायचं उत्पत्ती वाक्य. आणि त्या वाक्याला सोडून बाकीचे जे वाक्य असतील त्यांना म्हणायचं उत्पन्न वाक्य. आणि म्हणून कंसात लिहिलंय बघा, उत्पत्ती विधी भिन्न वाक्य म्हणजेच उत्पन्न वाक्य. ठीक आहे ना जी? आता पहा, तर उत्पन्न वाक्येन शिष्टस्य गुणस्य, शिष्ट म्हणजे उपदिष्ट, विहित. उत्पन्न वाक्याच्या द्वारे विहित जो गुणस्य उत्पत्ती वाक्ये निवेश असंभवात आहे की नाही. उत्पन्न वाक्याच्या द्वारे विधान केलेला जो देवतादी रूप गुण त्याचा प्रवेश उत्पत्ती वाक्यामध्ये करता येत नाही. उत्पत्ती वाक्य निवेश असंभवात. आणि म्हणून उत्पन्न वाक्यगतम पदम, उत्पन्न वाक्यामध्ये आलेलं जे पद आहे ते नामधेयम भवती, नामधेय होतं. उदाहरण दिले जात आहे वैश्वदेवेन यजेत. आता आहे काय वस्तुस्थिती बघा. तर चतुर्षु मासेषु अंतर आले. 4 महिन्याचा गॅप सोडून, अंतर सोडून एक याग केला जातो. ठीक आहे ना? त्याला काय म्हटलं इथं? चातुर्मास्येष्टी असं त्याला नाव आहे. लिहिलंय बघा, चतुर्षु मासेषु अंतरालेषु, 4 महिन्याच्या अंतराने यद अनुष्ठीयते कर्म, ज्या कर्माचं अनुष्ठान केलं जातं तत्कर्म, त्या कर्माचं नाव आहे चातुर्मास्य. आहे की नाही? चातुर्मास्य काय आहे? तर चातुर्मास्य नावाचा याग विशेष. थोडक्यात चातुर्मास्य काय? इष्टी म्हणजे याग आहे. ठीक.
तत्र संती चत्वारी पर्वाणी, त्या चातुर्मास्य आहे नाव ज्या यागाचं, त्यामध्ये 4 पर्व आहेत. त्यात पहिलं आहे वैश्वदेव, दुसरं पर्व आहे वरुण प्रगास, तिसरं पर्व आहे साकमेध, चौथं आहे शुनासिरी. त्यामध्ये पहिलं पर्व जे वैश्वदेव पर्व, त्या वैश्वदेव पर्वाच्या अंतर्गत 8 यागाचं विधान आहे. ते 8 याग कोणते हो तर सांगितले आहे आग्नेयम अष्टकपालम निर्वपती. हे वाक्यात हे जे 8 वाक्य सांगितले हे सारी उत्पत्ती वाक्य आहेत. म्हणजे काय, देवता सहित कर्माचं विधान करणारे हे वाक्य आहे. ठीक आहे ना, द्रव्याचं देवताचं विधान याच्यातून झालेलं आहे. ठीक आहे ना. मग आता उदाहरणार्थ आग्नेयम अष्टकपालम निर्वपती या वाक्यामध्ये अग्नी ही काय आहे, देवता आहे. अग्नी शब्द आलेला आहे तर अग्नी देवता आहे. आणि अष्टकपाल निर्वपती समर्पयती, अष्टकपाल संज्ञक काय, तो याग आहे. दुसरं वाक्य आहे जसं सौम्यम चरुम, याच्यामध्ये चरु हे द्रव्य आहे आणि सोम ही काय आहे, देवता आहे. सोम देवता वाला, चरु द्रव्यावाला असा तो एक याग विशेष आहे. म्हणजे काय, हे जे 8 वाक्य आहे उत्पत्ती वाक्य, त्या 8ही उत्पत्ती वाक्यामध्ये त्या यागाची देवता सांगितलेली आहे. मग त्या यागाची तीच देवता मानलं जाईल ना. का त्या वाक्याला सोडून अन्य समजा आसपास असणाऱ्या वाक्यामध्ये एखाद्या देवतेचं नाव आहे तर ती देवता मानली जाईल का या यागांची? नाही. का बरं, बलवान कोण आहे इथं, उत्पत्ती वाक्य, म्हणून म्हटलंय उत्पत्ती शिष्ट गुण बली असतो, आहे की नाही. उत्पत्ती वाक्याच्या द्वारे विहित जो देवता रूप गुण वो बलवान आहे. म्हणून त्या वाक्यामध्ये आलेली जी देवता तीच देवता त्या यागाची मानल्या जाईल, अन्य नाही. मग आता पुढे पहा, सावित्रम द्वादश इथं सवितृ देवता आहे. सारस्वतम चरुम या यागामध्ये सरस्वती देवता आहे. पौष्णम चरुम यामध्ये पुषण देवता आहे. मारुतम सप्तकपालम यात मरुत देवता आहे. आणि वैश्वदेवीम आमिक्षाम या यागामध्ये वैश्वदेव देवता आहे. आणि द्यावा पृथ्वीम एक कपालम या यागामध्ये द्यावा पृथ्वी ही काय आहे, देवता आहे. ते 8 यागाचं विधान झालं. त्याच्यानंतर तिथे एक वाक्य येतं, पुढे दिलंय इति अष्टौ प्रधान यागान विधाय. या 8 मुख्य यागाचं विधान केल्यानंतर श्रुतम सांगितले आहे, श्रुतीमध्ये आले आहे वैश्वदेवेन यजेत, आहे की नाही. मग आता हे 8 झाली उत्पत्ती वाक्य आणि वैश्वदेवेन यजेत हे झालं उत्पन्न वाक्य. लक्षात आलं ना. हे 8 काय आहेत, उत्पत्ती वाक्य, आणि वैश्वदेवेन यजेत हे उत्पन्न वाक्य आहे. मग आता या उत्पत्ती वाक्यामध्ये त्या यागाची सांगितलेली देवता तीच त्या यागाची काय आहे, देवता आहे. मग म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही. पण हे जे उत्पन्न वाक्य आहे कोणतं, वैश्वदेवेन यजेत, याच्यात सुद्धा विश्वदेव उल्लेख आलेला आहे. मग ही देवता माना म्हणे त्या 8 यागांची, कारण 8 याग सांगितल्यानंतर हे वाक्य आलेलं आहे. मग त्या 8 यागाची वैश्वदेव देवता माना असं पूर्वपक्ष म्हणतो. सिद्धांती म्हणतात की हे उत्पन्न वाक्य आहे, ते बाकीचे उत्पत्ती वाक्य आहे. आणि उत्पत्ती वाक्याच्या द्वारे विहित जो देवता रूप गुण त्याची बलवत्ता आहे, प्रधानता आहे, म्हणून त्या यागाची तीच देवता राहील, आहे की नाही. बरं म्हणे ठीक आहे, त्या यागाची ती देवता सोमदेवता, सवितृ देवता, अग्निदेवता वगैरे वगैरे. पण हे जे उत्पन्न वाक्य आहे वैश्वदेव यजेत, या वाक्यातून आलेला जो वैश्वदेव शब्द आहे, मग हा पण देवता आहे, ही पण देवता आहे का, तर म्हणे नाही, असं होऊ शकत नाही. डबल देवता म्हणता येत नाही. मग 2 देवता मानावं लागेल. दुसरी गोष्ट, 7वा जो याग आहे वैश्वदेवीम आमिक्षाम, या 8 पैकी 7वा जो याग आहे त्यामध्ये विश्वदेव देवता आली आहे ना. मग विश्वदेव देवता तिथं आहे, पुन्हा विश्वदेव देवता, हे सामनं सुद्धा उचित ठरत नाही. एकंदरीत वैश्वदेवेन यजेत या वाक्यामध्ये आलेला जो वैश्वदेव शब्द तो देवतेचा वाचक नाही. म्हणजे ठीक आहे, मग देवतेचा वाचक नाही आहे तर वैश्वदेवन हे आहे काय, म्हणजे काहीच नाही. त्या 8 याग मिळून एक नाव आहे वैश्वदेव याग. यागाचं काय झालं, कर्माचं काय झालं, हे नाव झालं. मग इथं निमित्त काय, उत्पत्ती शिष्ट गुण बली असतो. जर उत्पत्ती शिष्ट गुण बली असतं हे जर इथं नसतं तर या 8 यागांची देवता मानली गेली असती कोण, वैश्वदेव.
परंतु त्या उत्पत्ती वाक्यामध्ये देवता सांगितलेली आहे ती बलवान आहे म्हणून ती देवता आहे. आणि जर ती देवता आहे तर वैश्वदेवेने यजत या वाक्यातील वैश्वदेव हे काय आहे? मग कर्माचं नाव आहे. म्हणजे हे कर्माचं नाव आहे हे ठरवण्याकरिता निमित्त काय? उत्पत्ती शिष्ट गुण बली असतो. ठीक आहे ना? चला लागली पंक्ती. हा आता पुढे वाचूया. इति अष्टौ प्रधान यागान विधाय श्रुतम वैश्वदेवेन यजेत इति. पुढे आग्नेयादिषु अष्टासु उत्पत्ती वाक्येषु लिहिले ना. आग्नेय इत्यादी 8 जे उत्पत्ती वाक्य आहेत त्या वाक्यांमध्ये तद्धितांत शब्दही तद्धितांत शब्दांच्या द्वारे जसं आग्नेय सौम्य सावित्र इत्यादी सारे तद्धित प्रत्ययांत शब्द आहेत. तर तद्धितांतही शब्द ही द्रव्याणी देवताश्च विहिता द्रव्याचंही विधान केलेलं आहे आणि देवतेचं सुद्धा विधान केलेलं आहे. झालं का? पुढे तत्र वैश्वदेव शब्द अष्टानामपि कर्मणाम नामधेयमिति सिद्धांत. आता वैश्वदेवेन यजत यामध्ये या वाक्यामध्ये आलेला जो वैश्वदेव शब्द आहे तो आहे काय? मग तर वैश्वदेव शब्द अष्टानामपि कर्मणाम त्या 8 जे छोटे छोटे याग आहे की नाही त्या 8 यागांचं मिळून एक नाव आहे. काय? वैश्वदेव. कारण 4 पर्वणी आहे त्यात पहिली पर्वणी वैश्वदेव त्याच्या अंतर्गत हे 8 याग आहे. अर्थात त्या 8 यागाचं हे काय आहे? नाव आहे. तत्र वैश्वदेव शब्द अष्टानामपि कर्मणाम नामधेयमिति सिद्धांत. लागला अर्थ जी उत्पत्ती शिष्ट गुण बली असतो. लक्षात आलं थोडं? आता हा जो विस्तार आपण सांगितला आहे की नाही त्याचं थोडं आणखी लिहूया म्हणजे नंतर पण तुम्हाला चिंतन करायला सोपं पडेल. थोडस लिहू पुढे. अत्र नामधेयत्वे प्रवृत्ती निमित्तम किम प्रश्नचिन्ह. प्रवृत्ती निमित्तम किम प्रश्नचिन्ह. पुढे उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वम उत अन्यत्. उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वम उत अन्यत् इति चिंतनीयम्. इति चिंतनीयम् पूर्णविराम. तत्र केचन उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वम् उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वम् नामधेयत्वे निमित्तम् इति वदन्ति. नामधेयत्वे निमित्तम् इति वदन्ति पूर्णविराम. तथा हि तत्र तत्र उत्पत्ति वाक्येषु अज्ञादयः देवताः उपदिष्टाः. अज्ञादयः देवताः उपदिष्टाः पूर्णविराम. तासु विद्यमानासु सत्सु उत्पन्न शिष्ट वाक्येन उद्धरण चिन्हात वैश्वदेवेन यजेत. उद्धरण चिन्ह बंद. वैश्वदेवेन यजेत इति अनेन विश्वे देवरूप देवता देवरूप देवता विधातुं न शक्यते. विधातुं न शक्यते. उत्पन्नशिष्टयोः उत्पत्तिशिष्टस्य बलीयस्त्वात्
उत्पत्ति उत्पन्न शिष्टयोः उत्पत्ति शिष्टस्य बलीयस्त्वात् पूर्णविराम। उत्पत्ति शिष्ट गुणावरुद्धे उत्पत्ति शिष्ट गुणावरुद्धे कर्मणि उत्पन्न शिष्ट गुणानां उत्पन्न शिष्ट गुणानां निवेश असंभवात् निवेश असंभवात् इति न्यायात् इत्यर्थः इति न्यायात् इत्यर्थः पूर्णविराम। अतः वैश्वदेवेन यजेत इति वैश्वदेवेन यजेत इति उत्पन्न शिष्ट वाक्यगतम् वैश्वदेवः न तेषाम् आग्नेयादि यागानां देवता अपितु कर्म नामधेयम् इत्यर्थः। अपितु कर्म नामधेयम् इत्यर्थः पूर्णविराम। खालच्या वळीत पॅरेग्राफ सोडून यदि वैश्वदेव पदेन देवता अंगीक्रियते चेत आग्नेयादि अष्टयागाः द्विदेवतावन्तः स्युः पूर्णविराम। तेषु च सप्तमः यागः पूर्वम् एव विश्वदेवताकः अस्ति। पूर्णविराम। पुनश्च अनेन उत्पन्न वाक्येन विश्वदेवताकः कथनं नोचितम्। अतः तेषां नामधेयं वैश्वदेव इति पूर्णविराम। न तु देवता तेषां वैश्वदेवः अस्ति। ठीक। पुढं यदि याग नामधेयं न स्वीक्रियते चेत वैश्वदेवेन यजेत इति अत्रस्थं वैश्वदेव पदम अनर्थकं स्यात्। वैश्वदेव पदम अनर्थकं स्यात्। ठीक। एक वाक्य
तेषाम अष्टानाम यागानाम उत्पत्तिवाक्येन देवता तु विहिता अस्ति एव. देवता तो विहिता अस्ति एव. चला हो झालं. बघा आता विहिता अस्ति एव. तेषाम अष्टानाम यागानाम उत्पत्तिवाक्येन देवता तो विहिता अस्ति एव. ठीक आहे जी. बघा आता तत्र वैश्वदेव शब्द अष्टानामपि कर्मणाम नामधेयम् इति सिद्धांत झाला पुढे. अत्र नामधेयत्वे प्रवृत्ती निमित्तम किम हा प्रश्न आहे. म्हणे वैश्वदेव यागाचं जर नाव आहे तर का, कारण काय, निमित्त काय. तर पुढे उत्पत्तिशिष्ट गुणबली असतो हे निमित्त आहे, उतान्य किंवा दुसरं काही निमित्त आहे याचा विचार करायचा, चिंतनीय. तर तत्र केचन काही लोक, काही आचार्य काय म्हणतात, उत्पत्तिशिष्ट गुणबली अस्त्वम नामधेयत्वे निमित्तमिति वदन्ति. म्हणजे यागाचं नाव आहे वैश्वदेव हे ठरवण्याकरिता इथं निमित्त काय, उत्पत्तिशिष्ट गुणबली अस्त्व आहे असं काही आचार्य लोक म्हणतात. कसं म्हणतात स्पष्टीकरण करतायत. तथाही तत्र तत्र उत्पत्ती वाक्येषु त्या त्या उत्पत्ती वाक्यामध्ये 8 उत्पत्ती वाक्य सांगितले ना, आग्नेयम अष्टकपालम निर्वपेत इत्यादी. तत्र त्या त्या उत्पत्ती वाक्यामध्ये आग्न्यादय देवता उपदिष्टा, अग्नी इत्यादी देवतेचं विधान केलेलं आहेच. तासु विद्यमानासु सत्सु, यदि त्या त्या वाक्याच्या द्वारे देवतेचं जर विद्यमान आहे तर मग उत्पन्न शिष्ट वाक्येनं, उत्पन्न शिष्ट वाक्य म्हणजे कोणतं, वैश्वदेवेन येत इति अनेन या वाक्याच्या द्वारे विश्वे देव रूप देवता, विश्वदेव नावाची देवता त्या देवतेचं विधातून न शक्यते, विधान केल्या जाणं शक्य. जर त्या उत्पत्ती वाक्यांमध्ये देवतेचा उल्लेख नसता, विधान नसतं, तर या उत्पन्न वाक्याच्या द्वारे देवतेचं विधान आहे असं म्हणता आलं असतं. पण या उत्पन्न वाक्यामध्ये जरी वैश्वदेव शब्द आला असला तरी त्याच्याद्वारे देवतेचं विधान नाही, कारण तिकडं उत्पत्ती वाक्यामध्ये देवतेचं विधान आहे की नाही. त्याच्यामध्ये उत्पन्न वाक्याचा प्रवेश करता येणं शक्य नाही. बघा पुढे दिलाय उत्पत्ती उत्पन्न शिष्टयो, उत्पत्ती वाक्यातून उपदिष्ट आणि उत्पन्न वाक्यातून उपदिष्ट त्या दोघांमध्ये उत्पत्ती शिष्टस्य बली असतात. उत्पत्ती शिष्ट हे काय आहे जी, बलवान आहे. पुढे उत्पत्ती शिष्ट गुणावृद्धे कर्मणी, उत्पत्ती वाक्याच्या द्वारे शिष्ट म्हणजे विहित जो गुण, त्या गुणाने आवृत्त जे कर्म त्याच्यामध्ये उत्पन्न शिष्ट गुणाना, उत्पन्न वाक्याच्या द्वारे विहित गुणांचा निवेश असंभवात, निवेश करता येणं शक्य नाही. कारण तिथं साक्षात निवेश असताना, देवतेचा उल्लेख असताना अन्य वाक्याच्या द्वारे देवतेचं विधान म्हणताच येणार नाही. निवेश असंभवात इति न्यायात, आहे की नाही. या आश्रमाचे आश्रमपती ते इथं आदेश करण्याकरिता समर्थ असताना बाहेरच्या व्यक्तीचा आदेश त्याचा इथं प्रवेशच होऊ शकत नाही. कळलं की नाही. तसंच इथं आहे. अतः म्हणून वैश्वदेवेन यजेत इति उत्पन्न शिष्ट वाक्यगतम, या उत्पन्न शिष्ट वाक्यामध्ये वैश्वदेव हे पद न तेषाम आग्नेयादी यागानाम देवता, त्या आग्नेयादी यागाची देवता वैश्वदेव होऊ शकत आहे. काय अपितु कर्म नामधेय, लागलं कर्माचं काय आहे, नाव आहे. पुढे यदि वैश्वदेव पदेन देवता अंगीक्रियते, एवढंही करून जबरदस्तीने उत्पन्न वाक्यामध्ये आलेला शब्द जो वैश्वदेव त्याच्याद्वारे देवतेचंच विधान आहे असं मानलं तर काय अडचण येईल, ती अडचण सांगत आहे आता. हा यदि वैश्वदेव पदेन देवता अंगीक्रियते चेत आग्नेयादी अष्टयागा, आग्नेयादी ते 8 याग काय होतील, द्विदेवतावंत स्यु, त्यांना 2-2 देवता मानावं लागतील. मग ते उत्पत्ती वाक्यामध्ये सांगितलेली देवता सरस्वती देवता, अग्नी देवता वगैरे वगैरे, सोमदेवता, आणि पुन्हा ही वरून वैश्वदेव देवता, म्हणजे 2-2 देवता होतील. असं मानणं उचित नाही. द्विदेवतावंत स्यु
पुढे आणखीन दुसरी अडचण, त्या 8 यागामध्ये 7वा जो याग आहे कोणता, वैश्वदेवी आमिक्षाम, त्यामध्ये वैश्वदेवाचं तर विधान केलेलंच आहे. आणि पुन्हा या उत्पन्न वाक्याद्वारे वैश्वदेव, म्हणजे हे बरोबर सांगणं नाही. वैश्वदेव अगोदर असताना पुन्हा वैश्वदेव सांगणं हे उचित नाही आहे. तेच दिलंय बघा. तेषुच सप्तम याग पूर्वमेव विश्वदेवताक, विश्वदेवतावाला आहे. पुनश्च अनेन, पुन्हा ह्या वाक्याने, म्हणजे कोणत्या वाक्याने, वैश्वदेवेने याच्यात उत्पन्न वाक्याने है ना, उत्पन्न वाक्याच्या द्वारे विश्वदेवताक कथन नोचितम, पुन्हा तो विश्वदेवतावाला आहे असं कथन करणे हे उचित नाही. अतः म्हणून तेषाम नामधेयम वैश्वदेव इति, म्हणून त्या 8 यागांचं मिळून एक नाव आहे वैश्वदेव. न तो देवता तेषाम वैश्वदेव असते, त्या 8 यागांची देवता वैश्वदेव आहे असं म्हणता येत नाही. वैश्वदेव काय, त्या 8 यागांचं मिळून एक नाव आहे. इथे निमित्त काय, उत्पत्तिशिष्ट गुण बलियस्त्व हे आहे. यदि याग नामधेयम न स्वीक्रियते, एवढंही करून वैश्वदेव हे त्या 8 यागाचं मिळून नाव आहे असं जर मानलं नाही तर, यदि याग नामधेयम न स्वीक्रियते चेत वैश्वदेवेन यजेत इति अत्रस्तम, या वाक्यामध्ये आलेलं वैश्वदेव पदम अनर्थकम स्यात्, वैश्वदेव पद काय ठरेल, व्यर्थ ठरेल. लागलं. म्हणून काय झाले एकंदरीत, तेषाम अष्टानाम यागानाम, बरं त्या 8 जे याग आहे मग त्यांना देवताच नाही का, असं पण नाही आहे. त्या 8 जे याग आहे त्या यागाचं जे उत्पत्ती वाक्य आहे त्या उत्पत्ती वाक्याच्या द्वारे देवतेचं कथन झालेलं आहे, म्हणून ती त्यांची देवता आहे. आणि वैश्वदेव हे त्या 8 यागाचे मिळून एक नाव आहे. चला आता मूळ मध्ये 56 नंबर पुष्पिका पुन्हा. उत्पत्तिशिष्ट गुण बली असतोमपि पंचमम नामधेय निमित्तम इति केचित. लागलं. यथा वैश्वदेवेन यजेत इत्यादि. ठीक, पुढे पहा. अत्र उत्पत्तिशिष्ट आग्नेयादीनाम. आता लक्षात, उत्पत्तिशिष्ट वाक्य कोण आहेत ते 8 वाक्य आहे की नाही, आग्नेयम अष्टकपालम निर्वपती इत्यादी. अत्र उत्पत्तिशिष्ट आग्नेयादीनाम बलीयस्त्वात्, ते बलवान आहेत. आणि म्हणून वैश्वदेव शब्दस्य विश्वदेव देवता अभिधायकत्व न संभवति. म्हणून उत्पन्न वाक्यामध्ये आलेला शब्द जो वैश्वदेव शब्द, त्याच्याद्वारे वैश्वदेव शब्दस्य, त्याच्याद्वारे कोणी विश्वदेव त्या देवतेचं विधान आहे असं म्हणता येणं शक्य नाही. वैश्वदेव शब्दस्य विश्वदेव देवता अभिधायकत्व, अभिधायकत्वचा अर्थ आहे वाचकत्व, म्हणजे तो शब्द देवतेचा वाचक आहे असं म्हणता येत नाही. न संभवति इति कर्म नामधेयत्वम आहे की नाही. आणि म्हणून वैश्वदेव हे कर्माचं नाव आहे. लागला अर्थ. हे झालं काही आचार्यांचं म्हणणं. परंतु मीमांसा शास्त्रामध्ये जे पारंपरिक आचार्य लोक आहेत, शास्त्र आहे, त्यांच्या मतानुसार नामधेयाकरिता 4च निमित्त आहे, 5वं निमित्त नाही की नाही. मग म्हणे का हो, उत्पत्तिशिष्ट गुणबली असतो याचा अंतर्भाव तुम्ही कशात करणार, तर ते सांगत आहे. अरे बरं, दुसरी गोष्ट, वैश्वदेव हे यागाचं नावच आहे, हा तर सिद्धांत आहे, याच्यात काही बदल नाही. मग त्यांना विचारू आपण इतर आचार्यांना की तुम्ही जर वैश्वदेव यागाचं नाव आहे याकरिता निमित्त उत्पत्तिशिष्ट गुणबली असतो मानत नाही, तर कोणतं निमित्त मानता की ज्या निमित्ताने वैश्वदेव हे त्या 8 यागांचं नाव ठरेल, ते आम्हाला सांगा. मग ते सांगावं लागेल. सांगतायत ते मग पारंपरिक आचार्य. वस्तुतस्तु सापडलं. वस्तुतस्तु तत्प्रख्य शास्त्रात एव अस्य कर्म नामधेयत्वम. बघा, यांनी निमित्त मानलंय कोणतं, तत्प्रख्य शास्त्र. ते 4 निमित्तामध्येच एक निमित्त आलतं ना, तत्प्रख्य शास्त्र, ते निमित्त आहे म्हणे. कशाकरिता जी वैश्वदेव हे 8 यागांचं मिळून नाव आहे हे सिद्ध करण्याकरिता किंवा याच्याकरिता निमित्त कोण, तत्प्रख्य शास्त्र. लागला अर्थ. कसं त्याचं विवेचन केलं जाईल. पण वस्तुतस्तु तत्प्रख्य शास्त्रात एव अस्य कर्म नामधेयत्वम. कसं, प्रकृत यागे
विश्वदेव रूप गुण संप्रतिपन्न शास्त्रस्य अर्थवाद रूपस्य एव सत्वात हेतू दिलाय. तत्प्रज्ञ शास्त्र कसं आहे हे समजावलंय या एका पंक्तीमध्ये. बघा आता, तर प्रकृत यागे विश्वदेव रूप गुण. आता बघा उत्पन्न वाक्य कोण? वैश्वदेवेन यजेत. ठीक आहे. प्रश्न हा की वैश्वदेवेन यजत या वाक्यामधील वैश्वदेव शब्द काय आहे? हे देवतेचा वाचक आहे का यागाचं नाव आहे? ठीक आहे ना. तर पूर्व पक्षी कदाचित म्हणेल देवतेचं वाचक माना. वैश्वदेव शब्द काय माना? देवतेचं वाचक. तर मग त्या पूर्व पक्षाला विचारू आपण, जर देवतेचं वाचक आहे, देवतेचं कथन केलं आहे या शब्दाने असं जर तू म्हणत असतील तर कोणत्या देवतेचं कथन केलं आहे? म्हणजे काय? विश्वदेवता, विश्वदेवता नावाची देवता, तिचं विधान केलं आहे असं माना पूर्व पक्षी म्हणेल. तर सिद्धांती म्हणतात नाही, जर ह्या वाक्याला सोडून, कोणतं वाक्य? वैश्वदेवेन यजेत या वाक्याला सोडून अन्य वाक्याने जर त्या देवतेचं विधान झालेलंच नसतं तर आम्ही या वाक्याने देवतेचं विधान मानलं असतं. पण अन्य वाक्याने विधान झालेलं आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये आलेला शब्द जो वैश्वदेव, त्याच्याद्वारे देवतेचं विधान मानता येत नाही. म्हणून काय निमित्त बनलं इथं? तत्प्रख्य शास्त्र. तस्य गुणस्य प्रख्यापकस्य प्रापकस्य शास्त्रस्य विद्यमानत्वात्. मागेल तर ना, ज्या देवतेस तुम्ही मानतात ना वैश्वदेव, त्याचं प्रख्यापन करणारं अन्य शास्त्र विद्यमान आहे. आणि म्हणून वैश्वदेवेन यजत या वाक्यातील वैश्वदेव शब्द यागाचं नाव आहे. लक्षात आलं? पंक्ती पुन्हा वाचतो. वस्तुतस्तु तत्प्रख्य शास्त्रात एव अस्य कर्म नामधेयत्वम. कसं? प्रकृत यागे वैश्वदेव रूप गुण संप्रतिपन्न शास्त्रस्य अर्थवाद रूपस्य सत्वात. अन्य शास्त्र अर्थवाद रूप शास्त्र विद्यमान आहे. कसं? थोडं लिहूया. प्रकृत यागे याच्यावर. प्रकृत यागे बराबर प्रकृत यागे बराबर वैश्वदेव नामके अष्टानाम आग्नेयादीनाम संघात्मके प्रकृत यागे पूर्णविराम. मूळ मध्ये एक शब्द आलाय विश्व देव रूप गुण संप्रतिपन्न शास्त्रस्य अर्थवाद रूपस्य आलाय ना, त्याच्यावर लिहूया. प्रकृत यागे विश्वदेव रूप गुण संप्रतिपन्न बराबर संप्राप्त यस्मात् तादृश शास्त्रस्य अर्थवाद रूपस्य विद्यमानत्वात्. ठीक आहे जी. पंक्ती पाहता प्रकृत यागे. प्रकृत याग म्हणजे कोणता याग? मूळ मध्ये प्रकृत याग शब्द आलाय ना, त्याच्यावर लिहिलंय आपण वैश्वदेव नामके अष्टानाम आग्नेयादीनाम संगात्मके प्रकृत यागे. वैश्वदेव आहे नाव ज्या यागांचं, असे जे 8 आग्नेयादी 8 याग संघात्मक समुदाय, 8 यागांचा समुदाय, त्या संघात्मक असा जो प्रकृत याग, त्यामध्ये प्रकृत यागे मूळ मध्ये आलं ना प्रकृत यागे. पुढे काय आलं? विश्वदेव रूप गुण संप्रतिपन्न शास्त्रस्य. ठीक आहे ना. तर प्रकृत यागामध्ये
विश्वदेव रूप गुण संप्रतिपन्न, विश्वदेव रूप गुण संप्रतिपन्न आहे. संप्रतिपन्न म्हणजे संप्राप्त आहे, प्राप्त आहे. यस्मात ज्याच्यापासून तादृश शास्त्रस्य अशा प्रकारचं शास्त्र वाक्य अर्थवाद रूप वाक्य विद्यमान आहे. आणि जर अन्य वाक्य विद्यमान आहे तर वैश्वदेवेन यजेत या वाक्यातील वैश्वदेव शब्दाने पुन्हा देवतेचा विधान कथन म्हणता येत नाही. मग वैश्वदेवन हे आहे काय? कर्माचं नाव आहे. मूळमध्ये पंक्ती पहा. वस्तुतस्तो तत्प्रज्ञ शास्त्रात एव अस्य कर्मनामधेयत्व. प्रकृत यागे 8 यागात्मक प्रकृत यागामध्ये विश्वदेव रूप गुण संप्रतिपन्न म्हणजे विश्वदेव रूप गुणाचं प्राप्त करून गुणाला प्राप्त करून देणार शास्त्र. कोण शास्त्र? अर्थवाद रूप शास्त्र अन्य विद्यमान आहे. म्हणजे त्या गुणाचं प्रख्यापन करणारं अन्य शास्त्र विद्यमान आहे. कोण अन्य शास्त्र? अर्थवाद वाक्य रूप शास्त्र. आणि म्हणून अन्य शास्त्र विद्यमान आहे असल्यामुळे वैश्वदेवेन यजत या वाक्याच्या द्वारे देवतेचं विधान मानता येत नाही. मग म्हणे जर देवतेचं विधान नाही आहे तर वैश्वदेवेन यजत वैश्वदेवेच्यात काय आहे? ते यागाचं नाव आहे. मग म्हणे का हो अन्य शास्त्र विद्यमान आहे असं तुम्ही बोललात. ते कोणतं आहे अन्य शास्त्र? अर्थवाद रूप अन्य शास्त्र कोणतं आहे दाखवा. तर दिला इथं यद विश्वे देवाः समयजन्त तद वैश्वदेवस्य वैश्वदेवत्वम इति. हे अर्थवाद रूप वाक्य आहे, शास्त्र आहे. याच्याद्वारे वैश्वदेव देवतेची प्राप्ती आहे. म्हणून पुन्हा वैश्वदेवेन यजत या वाक्याच्या द्वारे विश्वदेवतेचं विधान नाही आहे. आता हे जे अर्थवाद वाक्य आहे याचा काय तात्पर्य आहे त्याचा अर्थ लिहूया आपण. अस्य शास्त्रस्य अस्य शास्त्रस्य कर्तृरूपेण प्रकृत यागे विश्वदेव रूप गुण प्रापकत्वम. विश्वदेव रूप गुण प्रापकत्वम इति भाव. इति भाव पूर्णविराम. यत बराबर यस्मात. यत हे प्रतीक आहे त्याचा अर्थ यस्मात. पुढे विश्वे देवाः बराबर आग्नेयादीन अष्टौ यागान अन्वतिष्ठन. पुढे तस्मात् बराबर विश्वदेव कृतत्वात् इमे यागाः वैश्वदेव नामना व्यवह्रियन्ते. वैश्वदेव नामना व्यवह्रियन्ते इति अर्थवादार्थ. इति अर्थवादार्थ. ठीक बघा आता. अस्य शास्त्रस्य. अस्य शास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र? यद विश्वे देवाः समयजन्त तद वैश्वदेवस्य वैश्वदेवत्वम. हे वाक्य अस्य शास्त्रस्य कर्तृरूपेण प्रकृत यागे विश्वदेव रूप गुण प्रापकत्वम आहे की नाही. हे शास्त्र जे आहे वाक्य जे आहे ते विश्वदेव रूप गुणाला सांगणार आहे. मग म्हणे का हो हे वाक्याद्वारे होईना विश्वदेव रूप गुणाचं विधान होऊ राहिलं. भले तुम्ही मानू नका वैश्वदेवेने या वाक्याद्वारे देवतेचे वैश्वदेव देवतेचे विधान, पण या वाक्याद्वारे आहेच ना. मग ही वैश्वदेव एक देवता झाली आणि त्या 8 वाक्यातून आपली आपली एक देवता झाली. मग डबल देवता झालेच ना. तर त्याचं उत्तर नाही असं 2 देवता सांगण्यात तात्पर्य नाहीये. तर ते जे वैश्वदेव जे देवता आहेत त्यांनी हे 8 याग केले होते. त्या निमित्ताने त्यांना वैश्वदेव असं इथं म्हटलेलं आहे.
न की त्या 8 यागांचे उद्देशभूत त्या देवता आहे, वैश्वदेव आहे असा अर्थ. पंक्ती पहा. अस्य शास्त्रस्य कर्तृरूपेण, म्हणजे जे वाक्य आहे कर्तृरूपेण प्रकृत याग, म्हणजे प्रकृत याग जे 8 याग आहे त्यांना ते याग संपादन केले होते या विश्वदेवतांनी. तर कर्तृरूपेण प्रकृत यागे विश्वदेव रूप गुणप्रापकत्वम अस्य शास्त्रस्य. विश्वदेव रूप गुणाचं प्रापक हे शास्त्र आहे, पण कोणत्या रूपाने? कर्तृरूपेण, कर्ता रूपेण. हा, न तू यागाचा उद्देश रूपेण असा अर्थ आहे. आणि ते जे 8 वाक्यातून 8 देवता आहे ते यागाकरिता उद्देशभूत देवता आहे, त्यांच्या उद्देशाने ते यागाचं तिथे विधान आहे. आता शब्दशार दिला. यत म्हणजे यस्मात विश्वदेवाहा म्हणजे काय? आग्नेयादीन 8 यागान अन्वतिष्ठन. आग्नेयादी 8 यागांचं त्यांनी अनुष्ठान केलं. कोणी? विश्वदेवांनी आहे की नाही. विश्वदेवाहा ते मूळ वाक्यात यत विश्वदेवा समयजंत. समयजंत म्हणजेच अन्वतिष्ठन, अनुष्ठान केलं. आणि म्हणून तद वैश्वदेवस्य वैश्वदेवत्व, तेच वैश्वदेवाचं वैश्वदेवत्व आहे की त्यांनी त्या 8 यागाचं संपादन केलं असं. तस्मात विश्वदेव कृतत्वात, विश्वदेवाने ते याग केले म्हणून इमे यागाहा, हे 8 याग वैश्वदेव नामना व्यवह्रियन्ते, वैश्वदेव नावाने त्यांचा व्यवहार केला जातो हे सांगितलं. ठीक आहे जी. चला, एकंदरीत वैश्वदेव हे 8 यागाचं नाव आहे, यात काही बदल नाही. फक्त प्रश्न हा होता की ती यागाचं नाव आहे हे मानण्याकरिता निमित्त काय. तर काही आचार्यांनी सांगितलं उत्पत्तिशिष्ट गुणबलीय, परंतु पारंपरेने काय आहे? तत्प्रख्य शास्त्र. मग तत्प्रख्य शास्त्र कोण? अर्थवाद वाक्यरूप तत्प्रख्य शास्त्र विद्यमान आहे. म्हणून वैश्वदेव यागाचं नाव आहे, देवतेचं विधान नाही. हे एकंदरीत इथे विचार झाला. थोडं आपण 2-3 पंक्ती आणखी लिहूया. पारंपरिकाः तू, म्हणजे मीमांसा शास्त्राचे पारंपरिक लोक आहे ते काय म्हणतात त्याच्यावर लिहा. पारंपरिकाः तू तेषां अष्टानां यागानां, तेषां अष्टानां यागानां वैश्वदेव संज्ञा तु स्वीकुर्वन्ति. वैश्वदेव संज्ञा तु स्वीकुर्वन्ति किंतु तत्र प्रमाणं न उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वं, न उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वं अपितु तत्प्रख्य शास्त्रम एव. तत्प्रख्य शास्त्रम एव पूर्णविराम. एतेषां मते तत्प्रख्य शास्त्रे एव उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वस्य, उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वस्य अंतर्भाव पूर्णविराम. नास्ति स्वतंत्रं नामधेयत्वे, नास्ति स्वतंत्रं नामधेयत्वे उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वम् इत्यर्थः. उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वम् इत्यर्थः पूर्णविराम. तथा हि अत्र देवता गुणस्य प्रख्यापकम बराबर प्रापकम शास्त्रम अस्ति. उदाहरण चिन्ह. यद विश्वेदेवाः समयजन्त तत् वैश्वदेवस्य वैश्वदेवत्वम्. उदाहरण चिन्ह पाणी. त्याचा अर्थ लिहूया. ज्या विश्वदेवांनी
ज्या विश्वदेवांनी मिळून याग केला तेच विश्वदेवांचं वैश्वदेवत्व आहे. तेच विश्वदेवांचं वैश्वदेवत्व आहे. पूर्णविराम. पुढे अनेन अर्थवाद वाक्येन, अनेन अर्थवाद वाक्येन तेषाम अष्टयागानां विश्वदेव देवता विहिता अस्ति. पूर्णविराम. अतः वैश्वदेवेन यजेत अनेन पुनः देवता विधानं नास्ति. पूर्णविराम. अपितु तेषां नामधेयं भवति. पूर्णविराम. अतः तत्प्रख्य शास्त्रेण नामधेयत्वं भवति. अर्धविराम. न तु उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वेन इति. न तो उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्त्वेन इति झाला. अर्थ बघूया. पारंपरिक लोक तर तेषाम अष्टानाम यागानाम, त्या 8 यागांचं वैश्वदेव ही संज्ञा आहे, नाव आहे, हे तर मानतात, स्वीकार करतात, यात काही वाद नाहीये. किंतु झालं ना सुरुवातीपासून पारंपरिक मीमांसक लोक तर या 8 यागांना मिळून वैश्वदेव ही एक संज्ञा आहे असं तर मान्य करतात, स्वीकार करतात. किंतु तिथे प्रमाण काय, मग निमित्त काय? न उत्पत्तिशिष्ट गुणबली असतो, हे नाहीये. मग काय आहे? तत्प्रख्य शास्त्र. अर्थात तत्प्रख्य शास्त्रानुसार वैश्वदेव हे त्या 8 यागांचं नाव आहे असं. येतेशा मते, त्या पारंपरिक आचार्यांच्या मतामध्ये तत्प्रख्य शास्त्रामध्येच उत्पत्तिशिष्ट गुणबली असतो याचा अंतर्भाव आहे. स्वतंत्र 5वं निमित्त नाही. नास्ति स्वतंत्र नामधेयत्वे उत्पत्तिशिष्ट गुणबली असतं. स्वतंत्र काही नामधेयाकरिता ते निमित्त नाही. कसं सांगतात? तथा अत्र देवता गुणस्य प्रख्यापकम, देवता विश्वदेवता रूप गुणाचं प्रख्यापक प्रापक शास्त्र आहे. कोण? अर्थवाद वाक्य लिहिलं इथं आपण. यद विश्वदेवा समयजंत तद वैश्वदेवस्य वैश्वदेवत्वम, आहे की नाही? याचा अर्थ लिहिला की ते विश्वदेव नावाचे जे कोणी आहेत त्यांनी मिळून याग केला आणि म्हणून त्या यागांना 8 यागांना मिळून वैश्वदेव हे नाव दिलं गेलं आहे. तेच वैश्वदेवांचं वैश्वदेवत्व आहे. ठीक आहे ना? परंतु इथं करता म्हणून वैश्वदेव सांगितलं आहे. ठीक आहे ना जी? अनेन अर्थवाद वाक्येनं, या अर्थवाद वाक्याच्या द्वारे तेषाम अष्टयागानां, त्या 8 यागांची विश्वदेव देवता विहिता असते. विश्वदेव नावाची देवता विहित आहे अर्थवाद वाक्याच्या द्वारे. मग 2 देवतावाले झाले का? नाही, ही कर्ता रूपाने देवता आहे असं ध्यानात ठेवायचं. म्हणून वैश्वदेवेन यजेत, देवतेचं विधान झालेलं आहे म्हणून वैश्वदेव शब्दाने पुन्हा विश्वदेवतेचं विधान नाही. वैश्वदेव हे आहे काय? यागाचं नाव. अतः वैश्वदेवेन यजेत अनेन पुनः देवता विधानम नास्ति अपितु तेषाम नामधेयम, त्या 8 यागांचे काय आहे? जी नाव आहे. अतः म्हणून तत्प्रख्य शास्त्रेण नामधेयत्वं भवति, तत्प्रख्य शास्त्रानुसार वैश्वदेव हे त्या 8 यागांचं नाव आहे. उत्पत्तिशिष्ट गुणबलीयस्व, या निमित्ताने वैश्वदेव त्या 8 यागांचं नाव नाही हे सिद्ध झालं. ठीक आहे जी? बस, पुढचा विचार उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
शांती शंकरं शंकराचार्यं